नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घटस्फोटासंबंधीचा डायव्होर्स संबंधीचा हिंदू विवाह कायद्यामध्ये घटस्फोट कसा मिळतो, कसा घेतात या संबंधीचा एक अतिशय महत्त्वाचा ची संकल्पना सांगणार आहे, महत्त्वाचा कायदा सांगणार आहे. आणि हा कायदा जो नवीन कायदा बदलू पाहत आहे, हा कायदा बदला असं जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय ते नेमकं काय म्हटलं हे शेवटपर्यंत ऐका. सर्वोच्च न्यायालयाने या संबंधीचे काही खटले निर्णय देऊन ऑलरेडी हा कायदा काही अंशी बदललेला आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे घटस्फोट घेताना ज्या अडचणी येतात त्या येणार नाही. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं काय झालेलं आहे या खटल्यामध्ये आणि नेमकं काय सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाचा कायदा बदलण्यासाठी, त्या आपण पाहूया. तरी पण मित्रांनो, तत्पूर्वी ज्या कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, म्हणजे त्यांना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट द्या आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या माझ्या चॅनेलवरनं मराठीमधून तुम्हाला कायदा सोपा करून मी सांगतो, विविध कायद्यांची माहिती देतो आणि केस लॉची माहिती देतो. चला तर बघूया की घटस्फोट घेण्यासाठी आलेला नवीन कायदा किंवा येऊ घातलेला नवीन कायदा काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय काय आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे की कलम 13 मध्ये सध्याची जी घटस्फोटाची कारणे आहेत, या कारणांच्या मध्ये व्यभिचार, क्रूरता, परित्याग, धर्मांतरण, वेडेपणा, कुष्ठरोग, गुप्तरोग, त्याग आणि मृत्यू झाल्याचे अनुमान असेल तर आणि तरच हिंदू विवाह कायदा हा पती पत्नींना घटस्फोट देतो. ही महत्वाची कारण आपल्या कलम 13 नुसार आहे. त्याच्याचमुळे आपण सर्व हिंदू मंडळींना जर विवाह विच्छेद करायचा असेल, घटस्फोट हवा असेल, तर आपल्याला व्यभिचार, क्रूरता, परित्याग, धर्मांतरण, वेडेपणा, कुष्ठरोग, गुप्तरोग, त्याग आणि आपला जोडीदार मृत्यू पावल्याचा अनुमान आहे, म्हणजे 7 वर्ष जर जोडीदार आपल्याला दिसला नाही तर तो मृत्यू पावलाय असं या कायद्यानुसार समजण्यात येतं आणि घटस्फोट देण्यात येतो. हे सांगितलं तर आणि तरच घटस्फोट मिळतो. मित्रांनो, आता मात्र कोर्टाने घटस्फोटाचे नवीन एक कारण नक्की केलेले आहे. बदलत्या काळामध्ये ते कारण किती संयुक्तिक आहे हे आता आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय सांगितलेलं आहे. मित्रांनो, एक अशी केस झाली होती दिल्लीमध्ये की ह्या दिल्लीच्या केसमध्ये 2006 ला लग्न झालं, 2008 ला मूल होतं त्या जोडप्याला, परंतु मूल झाल्यानंतर पत्नी सोडून जाते पतीला आणि म्हणून पत्नीने नवऱ्याकडे कुटुंब न्यायालयाकडे जाऊन घटस्फोट मागितला. कुटुंब न्यायालयाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं. पत्नीने त्यावेळेला सांगितलं की मी नवऱ्याला सोडून गेलेली नाही, म्हणजे डिझर्शनचं कारण, परित्यागाचं कारण नाही आहे, त्याच्यामुळे घटस्फोट देऊ नका हे पत्नीने सांगितलं. परंतु पत्नीने असंही सांगितलं की नवऱ्यानेच मला घराबाहेर काढले, परंतु पत्नी मात्र नवऱ्याने तिला मारहाण झाल्याचे, तिला घराबाहेर काढल्याचे आरोप पत्नी हे सिद्ध करू शकली नाही. या उलट नवऱ्याने मात्र हे सिद्ध केलं की बायकोने त्याला सोडून गेलेली आहे, बायको भांडकुदळ आहे आणि तिचं आणि त्याचं अजिबात पटत नव्हतं आणि नेहमीचे वाद होत होते आणि या वादातूनच बायकोने घर सोडून गेली आणि कित्येक वर्ष ती बाहेर राहिली आणि ह्या पत्नीने पतीचा परित्याग केलाय, क्रूरतेने वागलेली आहे. या कारणाने कुटुंब न्यायालयाने, दिल्लीच्या कुटुंब न्यायालयाने नवऱ्याला घटस्फोट मंजूर केला. आता नवऱ्याला घटस्फोट मंजूर केल्याबरोबर पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेली, हायकोर्टामध्ये गेली आणि उच्च न्यायालयाला सांगितलं की कुटुंब न्यायालयाने माझ्या नवऱ्याला जो क्रूरतेच्या खाली कारणामुळे माझ्यापासून घटस्फोट दिलाय, तो घटस्फोट कृपा करून रद्द करा, कारण त्याने सांगितलेली कारण ही चुकीची आहेत. त्यावेळेला पत्नीचं म्हणणं ऐकून घेऊन दिल्ली हायकोर्टाने तिला असं सांगितलं की तुम्ही कुटुंब न्यायालयामध्ये नवऱ्यावरचे आरोप सिद्ध करू शकला नाहीत, नवरा मला मारहाण करत होता आणि नवराच भांडकुदळ आहे, नवरा क्रूरतेने वागवला असं जे तुमचं म्हणणं होतं ते तुम्ही कुटुंब न्यायालयामध्ये सिद्ध करू शकला नव्हता. या उलट तुमच्या पतीने मात्र, तुम्ही भांडकुदळ आहात, तुम्ही नवऱ्याशी जुळवून घेत नाहीत आणि छोट्या छोट्या कारणांवरनं तुम्ही चिडता, रागावता आणि हे सगळं तुमच्या पतीने कुटुंब न्यायालयामध्ये सांगितल्यामुळेच कुटुंब न्यायालयामध्ये तुमची वर्तणूक चिडखोर, भांडखोर आणि विक्षिप्त आहे हे पुराव्यावरून सिद्ध झाल्यामुळेच कुटुंब न्यायालयाने तुमच्या नवऱ्याला
तुम्ही क्रूरतेने वागवता, या कारणामुळे घटस्फोट दिलेला आहे. आणि त्यापूर्वी आमच्या समोर जे पुरावे आलेले आहेत, कुटुंब न्यायालयासमोर जे पुरावे आले, ते पुरावे देखील आम्हाला असं स्पष्टपणे सांगतायत की तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे समेट घडवण्यासाठी समुपदेशकांच्या मार्फत, म्हणजे काउन्सिलरच्या मार्फत अनेक प्रयत्न झाले. समुपदेशकांनी तुमच्या दोघांच्या अनेक बैठका घेतल्या, परंतु ह्या दोघांच्या बैठका घेऊन सुद्धा तुम्ही मात्र नवऱ्याशी कोणत्याही पद्धतीची तडजोड करण्याची संधी साधली नाही, संधी नाकारली. आणि तुम्ही आता पतीला सोडून देखील बराच काळ, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष वेगळे राहिले आहात. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही 15 वर्ष वेगळे राहता, त्यावेळेला तुमच्या दोघांमध्ये समेटाची शक्यता ही शून्य होते, असं आम्हाला सरळ सरळ दिसून येतंय. आणि अशा वेळेला तुमच्या पतीला दिलेला जो कुटुंब न्यायालयाने घटस्फोट आहे, तो आम्ही रद्द करून काहीच साध्य होणार नाही. कारण तुमच्या दोघांचे स्वभाव अतिशय वेगळे आहेत आणि तुमच्या स्वभावाच्या मुळे तुमच्या पतीला कुटुंब न्यायालयाने दिलेला हा घटस्फोट आहे, या निष्कर्षाप्रत आलो आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमचं म्हणणं मान्य करू शकत नाही. तुमच्या पतीला दिलेला हा जो घटस्फोट आहे हा उचित आहे, असं म्हणून दिल्ली न्यायालयाने पत्नीने जो अर्ज केला होता घटस्फोट रद्द करण्याचा, तो मान्य केला नाही, तर तो रद्द बातल करून टाकला. मित्रांनो, इथे दिल्ली कोर्टाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली. या खटल्यामध्ये पत्नीने केलेल्या अर्जामध्ये जी दोन्ही कागदपत्र दिल्ली न्यायालयाने पाहिले, त्याशिवाय दिल्ली न्यायालयापुढे जे अनेक अशा पद्धतीचे घटस्फोटाचे जे खटले येतात, ते सर्व दिल्ली कोर्टाने पाहिले, दिल्ली उच्च न्यायालयाने पाहिले. आणि काही महत्वाची निरीक्षणे दिल्ली कोर्टाने, दिल्ली उच्च न्यायालयाने देखील नोंदवलेली आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. स्त्री आणि पुरुष हल्लीच्या दिवसात दोघेही शिकलेले असतात, नोकरी करणारे असतात, स्वतंत्र विचाराचे आणि व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांच्या जीवनविषयक कल्पना या भिन्न असतात. घटस्फोटाच्या अनेक प्रकरणांमध्ये केवळ घटस्फोट मिळावा म्हणून व्यभिचार, क्रूरता, परित्याग अशी कारणं दिली जातात, जी अनेकदा चुकीची असतात. कारण ही कारणच मुळात देण्याचं त्यांना त्यांच्या वकिलांच्याकडनं सांगण्यात येतं. कारण ही जर कारणं दिली नाहीत तर घटस्फोट मिळतच नाही, आणि केवळ घटस्फोट मिळवण्यासाठी ही कारणं दिली जातात. अन्यथा त्या दोघं विचार करत नसतात, दोघंही क्रूर नसतात, किंवा दोघांनी एकमेकांचा परित्यागही केलेला नसतो. जी काही त्या दोघांची जी भांडणं होत असतात ती केवळ आणि केवळ त्या दोघांचं एकमेकांशी पटत नसतं, भिन्न स्वभाव असतात, इनकॉम्पॅटिबिलिटी असते, त्यांची केमिस्ट्री काही जमत नाही, आणि म्हणून त्या दोघांना घटस्फोट हवं असतं आणि ते कोर्टामध्ये जातात. याचा अर्थ ह्या दोघांनी काही गुन्हा केलेला आहे असं नसतो, परंतु एकमेकांशी न पटणं आणि भिन्न स्वभावामुळे न पटणं, भिन्न संस्कारामुळे न पटणं किंवा भिन्न पद्धतीने दोघांनाही वाढवलेलं असल्यामुळे दोघांचं व्यक्तिमत्व अतिशय भिन्न होतं. या सगळ्या कारणांच्या मुळे ह्या दोघांना आज घटस्फोट हवा असतो, आणि अशा प्रकरणामध्ये दोघांचं अजिबात यापुढे जमणार नसतं, हे नक्की आलेलं असतं. परंतु आमचे हात मात्र बांधलेले असतात, कारण हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 नुसार एकमेकांशी न पटणं हे कारणच मुळात नाही, आणि लग्न जर मोडकळीस आलं, स्वभावामुळे मोडकळीस आलं, तर हे कारण देऊन घटस्फोट घेता येत नाही. आणि ह्या असे जेव्हा खटले आमच्या समोर येतात तेव्हा आम्हाला कळतं की पती पत्नी दोघंही चांगले असतात, दोघांचं काहीही चुकत नसतं. प्रश्न असतो तो त्यांचा भिन्न स्वभावांचा. लग्न काही आता पुढे त्यांना झेपणारं नसतं, परंतु आम्ही त्यांना घटस्फोट देऊ शकत नाही. आम्हालाही क्लेश होतात, परंतु आपण सर्वांनी आता ही वेळ मान्य केली पाहिजे की भिन्न संस्कारामुळे, शिक्षणामुळे आणि भिन्न प्रकारच्या जीवनविषयक संकल्पनांच्यामुळे पती पत्नींचं कधी कधी पटूही शकत नाही, आणि हे घटस्फोटासाठी योग्य कारण आहे असं आम्हाला वाटतं, असंही त्यांनी निर्विवादपणे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं. मित्रांनो, याच वेळेला दिल्ली उच्च न्यायालयाने असं सांगितलं की जेव्हा नवरा बायकोचं एकमेकांशी भिन्न स्वभावामुळे पटत नाही, आणि ज्या वेळेला त्या दोघांनी व्यभिचार केलेला नसतो, किंवा त्या दोघांनी एकमेकांचा परित्याग केलेला नसतो, किंवा त्या दोघांनी असं हिंदू घटस्विवाह कायद्याच्या कलम 13 नुसार असं कुठलाही कृत्य केलेलं नसतं की ज्यामुळे त्या दोघांना त्या कायद्याखाली घटस्फोट मिळावा, असं कुठलंही कृत्य न करता देखील त्यांचं एकमेकांशी पटू शकत नाही, आणि ही आता आपल्याला मान्य करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच जेव्हा लग्न इररिट्रिव्हेबल ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या कारणाखाली आता ही अशी लग्न की ज्याच्यामध्ये भिन्न स्वभावाच्या नवरा बायकोंच्यामुळे त्यांचं पटत नाही, आणि त्यामुळे एका छपराखाली ते राहू शकत नाही, आपल्याला मान्य करून
इररिट्रिव्हेबली ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज म्हणजेच एकमेकांचं पटण्याच्या पलीकडे गेलेलं आहे हे मान्य करून हे कारण आपण आता नवीन कारण हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 मध्ये याचा समावेश हा केलाच पाहिजे आणि अशा पद्धतीने एकमेकांशी न पटणाऱ्या जोडप्यांना त्यांना आता आपण घटस्फोट देऊन वेगळं करणं हे गरजेचं आहे. कारण जर त्यांना आपण अशा पद्धतीने वेगळं केलं नाही आणि जबरदस्तीने एकत्र राहायला लावलं तर ते देखील एक प्रकारचं ज्युडिशियल क्रौर्यच असेल आणि म्हणूनच त्यांना हे घटस्फोट दिला पाहिजे. याच वेळेला मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने शिल्पा या वेळेला दिल्ली उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 मधल्या एका निकालाचा देखील विचार केला ज्याच्यामध्ये शिल्पा सर्वेश विरुद्ध वरुण श्रीनिवासन या खटल्याचा विचार केला आणि या खटल्यामध्ये 5 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने नुकताच इररिट्रिव्हेबली ब्रेकडाऊन ऑफ मॅरेज या कारणामुळे घटस्फोट दिलेला होता. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संविधानामध्ये एक असं कलम आहे आर्टिकल आहे की ज्याच्यामुळे काही वेळेला सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला देखील खालच्या कोर्टांनी दिलेल्या निर्णयात बदल करून टू डू द कम्प्लीट जस्टिस संपूर्णपणे न्याय देण्यासाठी त्यांना निर्णय देता येतो आणि असा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिल्पा सर्वेश विरुद्ध वरुण श्रीनिवासन या खटल्यामध्ये 5 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने असा पद्धतीचा घटस्फोट पती पत्नीला दिला होता. या शिल्पा सर्वेश आणि वरुण श्रीनिवासन यांना दिला होता आणि हा घटस्फोट देताना या 5 जजेसच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने स्पष्टपणे सांगितलं होतं की या दोघांचं लग्न कायमस्वरूपी मोडलं आहे. या दोघांच्या मध्ये आता समेटाची कुठलीही शक्यता राहिलेली नाहीये आणि अशा वेळेला ह्या दोघांना केवळ कायद्यामध्ये हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 मध्ये कुठलंही हे कारण देता येत नाही म्हणून त्या दोघांना एकत्र राहायला लावणं हे चुकीचं आहे असं म्हणून 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या जोडप्यांना घटस्फोट दिला होता मान्य केला होता आणि त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं होतं की सेक्शन 13 मध्ये हिंदू विवाह कायद्याच्या सेक्शन 13 मध्ये आता आपण बदल करूयात आणि तो बदल करण्यासाठी त्यांनी संसदेला सांगितलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो अशा रीतीने हा खटला मी तुम्हाला सांगितलाय कारण आपल्याला वेळेप्रमाणे बदलायला हवंय. वेळ बदलतोय, काळ बदलतोय, संस्कार बदलतायत, शिक्षण बदलतायत, आजूबाजूची परिस्थिती बदलतायत. अशा वेळेला मुलगा आणि मुलगी यांचे शिक्षणामुळे संस्कृतीमुळे नर्चरिंगमुळे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं त्यांना मिळालेल्या जी काही शिकवण असते याच्यामुळे त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होतात आणि त्यांचं जर एकमेकांशी पटत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला आता कायदा बदलण्याची वेळ आलेली आहे. हेच फक्त सूत्र धरून ही केस लॉ मी तुम्हाला सांगितलेली आहे. मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला कळली असेल, आवडली असेल आणि तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा. ज्यांनी कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी हा चॅनेल मला सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावं. तर मित्रांनो पुन्हा भेटूया परत एकदा अशाच एखाद्या केसची माहिती करून घेण्यासाठी. धन्यवाद.